साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। गेले 200 दिवस मी न बोलता काढले आहेत। या काळामध्ये काय काय झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे। पण वैर माझ्याशी होते तर माझ्यावर बोलायचे। बीड जिल्ह्याची बदनामी का केली? बीडमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी विरोधकांना सवाल केलाय। काय म्हणाले धनंजय मुंडे, पाहूया सविस्तर। दिवसांनी बोलतो, राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली। 200 दिवस न बोलता काढले आणि या 200 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली, जिवारी लागली, आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी। ज्यांनी कुणी केली, भलेही त्या बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं, वैर माझ्याशी नव्हतं। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? आता हा निशाणा कुणावर होता हे तर माहित नाही, पण याच्यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली। आम्ही लढलो ते मुंडे सोबत नाही आणि बीड सोबत तर मोडीच नाही। बीड मध्ये धनंजय मुंडे सारखे नेते होते ज्यांनी वाल्मिक कराड सारखे माणसं तिथे पाडले होते, जे बीड मध्ये दहशत पसरवत होते। की आम्ही लढलो ते धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीशीही नाही आणि बीडशी तर मुळीच नाही। कारण दुर्दैव आहे हे बीडचं की धनंजय मुंडे सारखे नेते तिथे होते, ज्यांनी कराड सारखी माणसं त्यांच्या जवळ ठेवली होती, ज्यांनी बीड मध्ये दहशत तेवढी मोठी निर्माण केली होती आणि म्हणून त्यांच्यावर लढण्यासाठी बीडची जनता उभी राहिली होती। त्या जनतेची आम्ही फक्त साथ दिली। तर कुठेतरी हे लोकांपर्यंत पोहोचवणं की बीडची बदनामी होते, आता बास करा। संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवरून विरोधकांनी जाणून माझ्यावर आरोप केला, असं मुंडे म्हणाले। या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ, अशा पद्धतीने बदनामी केली। बीड मध्ये झालेल्या या निर्धार मेळाव्यात जेव्हा मुंडे बोलायला आले तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यावर मुंडेंनी मिश्किल टोलाही लगावला। आमदार धनंजय मुंडे साहेब, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया त्यांचं। बघितलं ना आगे बडो झाल्यावर काय होतं ते। बीडचं राजकारण, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप आणि मंत्रिपदाचा राजीनामा यावर असलेली खतखत मुंडेंनी यावेळी बोलून दाखवली। राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली। 200 दिवस न बोलता काढले आणि या 200 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली, जिवारी लागली, आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी। ज्यांनी कुणी केली, भलेही त्या बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं, वैर माझ्याशी नव्हतं। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढंच सांगणं, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आत लागली उजळाया। तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता,
तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लोह से ये लोहा पिघल नहीं सकता। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।